नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, अल्केमियनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहे सोल्युशनमधला पुढचा घटक, तो म्हणजे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर सेकंड आपण बघतोय. कालच्या व्हिडिओमध्ये आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर फर्स्ट बघितली होती, ती म्हणजे वेपर प्रेशर लोअरिंग. आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर सेकंड म्हणजेच बॉइलिंग पॉईंट ऑफ एलिव्हेशन हे समजावून घेणार आहे. तर बॉइलिंग पॉईंट ऑफ एलिव्हेशन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर सेकंडला आपण स्टार्ट करूया. ओके, आता बॉइलिंग पॉईंट ऑफ एलिव्हेशन कसं समजावून घेणार, की व्हॉट इज मीन बाय बॉइलिंग पॉईंट ऑफ एलिव्हेशन, काय एक्सपेक्ट आहे ह्याच्यामधून, कॉन्सेप्ट कशी समजावून घेणार. तर एक फॉर्म्युला माहीत पाहिजे. बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन करताना आपल्याला किंवा बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन समजावून घेताना हा डेल्टा टी बी, ओके, डेल्टा टी बी इज इक्वल टू टी बी मायनस T0 हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे हा फॉर्म्युला आपला महत्त्वाचा झाला, ही कॉन्सेप्ट झाली. डेल्टा टी बी बरोबर टी बी मायनस T0. आता डेल्टा टी बी म्हणजे काय, बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन. त्याच्यानंतर टी बी म्हणजे काय, बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. आणि T0 म्हणजे काय, तर बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट. हे महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. तर डेल्टा टी बी म्हणजे बॉइलिंग पॉईंट ऑफ एलिव्हेशन, टी बी म्हणजे काय, बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन, T0 म्हणजे काय, बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट. हे लक्षात आलं पाहिजे बॉइलिंग पॉईंट ऑफ एलिव्हेशनमध्ये. तर बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन हे हायर असतं आणि बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट हे कमी असतं. म्हणजे हे एक्सप्रेशन लिहिलं पाहिजे. बॉइलिंग पॉईंट ऑफ एलिव्हेशनमध्ये हे पहिल्यांदा एक्सप्रेशन दिलं पाहिजे. हीच कॉन्सेप्ट आहे बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशनची. आता कॉन्सेप्ट नंबर सेकंड, हे सगळं लिहिलं, त्याचं डिस्क्रिप्शन लिहिलं की मग बॉइलिंग पॉईंट ऑफ एलिव्हेशनची कॉन्सेप्ट तिथं संपते. कॉन्सेप्ट नंबर सेकंडमध्ये आपण काय बघतोय, तर बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन इज हायर. हे महत्त्वाचं, हे माहीत करून घ्यायचं आहे की बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन हायर का असतो. त्याच्यासाठी आपल्याला 4 पॉईंट द्यावे लागतील. कदाचित 2 मार्काला हा क्वेश्चन जावं लागेल की जाईल बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन हायर का असतो. ओके, तर ॲट बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड, म्हणजे लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट असताना ॲट बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड व्हेपर प्रेशर इज 1 ATM. ओके, म्हणजे लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्याचं व्हेपर प्रेशर किती असलं पाहिजे, 1 ATM एवढं असलं पाहिजे. ओके, मग ॲट गिवन टेम्परेचर, पॉईंट नंबर सेकंड, ॲट गिवन टेम्परेचर व्हेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इज हायर. दिलेल्या टेम्परेचरला व्हेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट हे कसं असतं, हायर असतं. परत ॲट गिवन टेम्परेचर व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज लोअर. म्हणजे दिलेल्या टेम्परेचरला पॉईंट नंबर 3 व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन हे कसं असतं, कमी असतं, लोअर असतं. मग टू रीच व्हेपर प्रेशर ॲट 1 ॲटमॉस्फिअर, म्हणजे सोल्युशनचं व्हेपर प्रेशर 1 ॲटमॉस्फिअरपर्यंत रीच करण्याकरता नीड्स हायर टेम्परेचर. म्हणजे सोल्युशनचं व्हेपर प्रेशर 1 ॲटमॉस्फिअरपर्यंत आणण्याकरता आपल्याला सोल्युशन नीड्स हायर टेम्परेचर. आणि सोल्युशनला हायर टेम्परेचरची गरज असते, त्याच्यामुळं सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट हा हायर असतो. कदाचित आपल्याला गिव्ह रिझनमध्ये, एक्सप्लेनमध्ये हा पॉईंट 2 मार्काला येऊ शकतो की बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन हा हायर का आहे. ही कॉन्सेप्ट नंबर सेकंड झाली. कॉन्सेप्ट नंबर सेकंड बोर्डवर सुद्धा दिलेले एवढे पॉईंट लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर बॉइलिंग पॉईंट ऑफ एलिव्हेशन मधला पॉईंट नंबर 3. पॉईंट नंबर 3 काय आहे, बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन, म्हणजे त्याला आपण काय म्हटलंय, डेल्टा टी बी. डेल्टा टी बी म्हणजे बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन. आणि स्मॉल एम म्हणजे काय, सोलिड कॉन्सन्ट्रेशन. त्याला आपण सोलिड कॉन्सन्ट्रेशन म्हटलंय, पण अर्थ इथं लिहिलाय. एम म्हणजे मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. आता मोलॅलिटी ऑफ सोल्युशन त्यालाच आपण काय म्हटलंय, सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन. मग आता रिलेशन शोधून काढायचं आहे डेल्टा टी बी आणि एम मधलं. वी हॅव टू फाइंड आउट द रिलेशन बिटवीन डेल्टा टी बी आणि एम. हा पॉईंट नंबर 3 आहे. बॉइलिंग पॉईंट ऑफ एलिव्हेशन मधला पॉईंट नंबर, कॉन्सेप्ट नंबर 3, की तुम्ही रिलेशन फाइंड आउट करायचं आहे कुणामधलं, डेल्टा टी बी आणि स्मॉल एम. तर डेल्टा टी बी बरोबर डेल्टा टी बी डायरेक्टली प्रपोर्शनल टू एम. डेल्टा सुरुवातीला हे लिहायचं आहे, डेल्टा टी बी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एम. आता हे डायरेक्टली प्रपोर्शनल साईन आपण काढून टाकतोय, म्हणून आपण एक कॉन्स्टंट घेतला केबी. सो डेल्टा टी बी इज इक्वल टू केबी मल्टिप्लाइड बाय एम. केबी का घेतला, तर डायरेक्टली प्रपोर्शनल साईन काढून टाकलं. डेल्टा टी बी इज इक्वल टू केबी मल्टिप्लाइड बाय एम. जर एमची व्हॅल्यू 1 असेल तर डेल्टा टी बी इज इक्वल टू केबी. हे रिलेशन आहे, दिस रिलेशन म्हणजे डेल्टा टी बी इज इक्वल टू केबी. हे रिलेशन कुणाचं आहे, डेल्टा टी बी आणि एम. पण त्याच्या अगोदरचं आपण रिलेशन मांडलं पाहिजे, हे रिलेशन मांडलं पाहिजे. डेल्टा टी बी इज इक्वल टू केबी मल्टिप्लाइड बाय एम. हे आपल्याला एक्सपेक्टेड रिलेशन आहे. दिस रिलेशन शोज रिलेशनशिप बिटवीन डेल्टा टी बी अँड एम. मग डेल्टा टी बी आणि एमचं रिलेशन कोणतं, तर हे डेल्टा टी बी बरोबर केबी मल्टिप्लाइड बाय एम. त्याच्या पुढे जाऊन एम इज इक्वल टू 1, त्यावेळेला डेल्टा टी बी इज इक्वल टू केबी. कॉन्सेप्ट नंबर 3 क्लिअर झाली. आता हा केबी काय आहे, केबी
बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन कॉन्स्टंट त्याला म्हणतात, किंवा मोलल एलिव्हेशन कॉन्स्टंट, त्याला मोलल एलिव्हेशन कॉन्स्टंट असं सुद्धा म्हणतात, बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन कॉन्स्टंट असं सुद्धा म्हणतात, ऑर इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट असं सुद्धा म्हणतात. हे सगळं MCQ ला जाऊ शकतं. व्हॉट इज केबी? केबी म्हणजे काय, तर बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन कॉन्स्टंट ऑर मोलर एलिव्हेशन कॉन्स्टंट ऑर इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणजे केबी म्हणजे काय हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर युनिट्स ऑफ केबी. केबीच्या युनिट काय आहेत, कॅपिटल के जी मोल रेस टू -1 हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर पॉईंट नंबर 4 म्हणजे कॉन्सेप्ट नंबर 4, बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन मधली कॉन्सेप्ट नंबर 4 काय आहे, मोलार मास ऑफ सोल्यूट, त्याला कॅपिटल M2 म्हटलेलं आहे. मोलार मास ऑफ सोल्यूटला कॅपिटल M2, मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन. बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन आपण बघितलं डेल्टा टीबी वरून M2 काढायचा आहे. वी हॅव टू फाइंड आउट M2 फ्रॉम डेल्टा टीबी. ओके, डेल्टा टीबी बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन वरून M2 काढायचा आहे. लेट अस स्टार्ट. सोल्युशन मध्ये आपण कन्सिडर करूया, इन सोल्युशन काय कन्सिडर करूया, W1 ग्रॅम, इथं G म्हणजे ग्रॅम, W1 ग्रॅम म्हणजे काय, ग्रॅम्स ऑफ सॉल्वंट. ओके, W2 ग्रॅम म्हणजे काय, ग्रॅम्स ऑफ सोल्यूट, आणि M2 म्हणजे काय, मोलार मास ऑफ सोल्यूट. काढायचं आहे आपल्याला हेच, कॅपिटल M2 मोलार मास ऑफ सोल्यूट. चलो, हे एवढं सगळं माहित करून घेतल्यानंतर मास ऑफ सॉल्वंट आपण फाइंड आउट करूया. मास ऑफ सॉल्वंट इज इक्वल टू W1 ग्रॅम डिवायडेड बाय 1000 ग्रॅम डिवायडेड बाय kg. ग्रॅम कॅन्सल झाले, मग काय झालं, W1 अपॉन 1000 kg. ओके, म्हणजे मास ऑफ सॉल्वंट किती झालं, W1 डिवायडेड बाय 1000 मल्टिप्लाइड बाय kg, म्हणजे kg हे त्याचं युनिट आहे. आता आपण M म्हणजे काय ठरलंय, मोलॅलिटी. M इज इक्वल टू मोलॅलिटी. मग मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय आहे, मोलॅलिटी इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट इन kg. मोलॅलिटी इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट इन kg. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉर्म्युला काय ऍक्च्युअल, M इज इक्वल टू W2 म्हणजे मास ऑफ सोल्यूट म्हणजे काय, इथं लिहायचं मास ऑफ सोल्यूट. मास ऑफ सोल्यूट म्हणजे काय, W2 भागिले M2 डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट म्हणजे काय, W1 डिवायडेड बाय 1000 kg. ही व्हॅल्यू आपण मास ऑफ सॉल्वंटची घेतली. परत एकदा बघा, मास ऑफ सोल्यूट काय घेतलंय, W2 डिवायडेड बाय M2, मास ऑफ सॉल्वंट इन kg W1 डिवायडेड बाय 1000 kg असं घेतलेलं आहे. मग आता ह्या खालच्या व्हॅल्यू आहेत त्या आपण वर घेऊया. W2 अपॉन M2 ॲज इट इज राहील. ओके, W2 अपॉन M2 मल्टिप्लाइड बाय, आता हा डिनॉमिनेटर वर गेल्यानंतर न्यूमरेटर होईल, म्हणजे 1000 kg भागिले डिवायडेड बाय W1. मग टोटल काय झालं, इथं ही व्हॅल्यू आली. M इज इक्वल टू फायनली काय मिळालं, स्मॉल m इज इक्वल टू ही व्हॅल्यू मिळाली, W2 मल्टिप्लाइड बाय 1000 kg डिवायडेड बाय M2 आणि W1 ही M ची व्हॅल्यू मिळाली. आता आपण परत येऊया, डेल्टा टीबीचं इक्वेशन आपण काय काढलं होतं, डेल्टा टीबी म्हणजे काय, बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन. त्याचं इक्वेशन काय काढलं होतं, बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन इज इक्वल टू केबी. हा कॉन्स्टंट आहे तो घेतला होता आपण, कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय M म्हणजे मोलॅलिटी. मग आता इथं M ची व्हॅल्यू भरायची, कोणती, ही व्हॅल्यू इथं M च्या जागेवर आपण भरून टाकूया. मग डेल्टा टीबी, मग केबी तसंच, फक्त M च्या जागेवर ही व्हॅल्यू भरूया. M च्या जागेवर व्हॅल्यू काय भरणार, W2 मल्टिप्लाइड बाय 1000 ओके डिवायडेड बाय M2 W1 हीच व्हॅल्यू आपण इथं भरलेली आहे आणि युनिट kg इथं दिलेला आहे. ओके, आता आपल्याला काय पाहिजे, टीबीच्या जागेवर M2 लिहायचा आणि M2 च्या जागेवर फक्त टीबी लिहायचा. M2 टीबीच्या जागेवर, टीबी M2 च्या जागेवर. चला जागा चेंज करूया, प्लेसेस चेंज करूया. आता टीबीच्या डेल्टा टीबीच्या जागेवर M2 लिहिला, M2 इज इक्वल टू केबी तसाच मल्टिप्लाइड बाय W मल्टिप्लाइड बाय 1000 kg डिवायडेड बाय डेल्टा टीबी मल्टिप्लाइड बाय W1. हे रिलेशन फाइंड आउट करायचं होतं. एवढ्या कॉन्सेप्ट क्लिअर करायच्या होत्या. म्हणजे हे काय काढलं आपण, M2 इज इक्वल टू केबी मल्टिप्लाइड बाय W2 मल्टिप्लाइड बाय 1000 kg डिवायडेड बाय डेल्टा टीबी इंटू डेल्टा टीबी इंटू W1. हे काढलं काय. ओके, हा केबी एका साईडला घेतला तरी चालतो. हा आपण केबी एक साईडला इथं घेऊया. ओके, नो प्रॉब्लेम. हा थोडा एक साईडला इथं आपण घेतला तरी चालेल. हा इथं एका साईडला असा केबी घेऊ शकतो आपण. म्हणजे हिअर वी कॅन राईट एक साईडला केबी असं घेऊ शकतो. म्हणजे काय होईल, केबी हा सेपरेट मल्टिप्लाइड बाय W2 मल्टिप्लाइड बाय 1000 kg आणि डिवायडेड बाय TB इंटू W1. हे काय काढलं तर आपण कॉन्सेप्ट क्लिअरिंग करत असताना
इथं आपण म्हटलं होतं M2 म्हणजे मोलार मास ऑफ सोल्यूट आपल्याला काढायचं होतं कुणापासून, बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशनवरून. आपण बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशनचा फॉर्म्युला मांडला आणि त्याच्यावरून M2 म्हणजे M2 ची व्हॅल्यू आपण काढली. हे आपल्याला साधारणपणे 2 मार्कासाठी विचारू शकतात. अशा ह्या कॉन्सेप्ट आपण क्लिअर करत होतो. तर आजची वेळ झाली आहे ह्या व्हिडिओमध्ये थांबायची. पुन्हा एकदा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर 3 उद्या आपण घेणारच आहोत आणि उद्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर 3 घेऊन ती आपल्याला कंप्लीट करायची आहे. तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा झूम करून तुम्ही बघू शकताय. ओके, झूम करून बघितलं तर कॉन्सेप्ट फार छान लक्षात येतील. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा माय चॅनेल अल्केमेन. थँक्यू ऑल ऑफ यू.